उन्हाळ्यामध्ये घोळण्या फुटणं म्हणजे नाकातून रक्त येणं खूप जास्त कॉमन असतं आणि त्यामुळे बऱ्याच पालकांसाठी हा एक चिंतेचा विषय असतो. वेलकम टू को पॅरेंटिंग, मी डॉक्टर आर डी. उन्हाळ्यातील गरम हवा, सततचा एसी, कूलर आणि फॅन यांचा वापर यांच्या हवेमुळे नाकातले सिक्रिशन्स हे ड्राय होतात आणि नंतर ते कडक होतात आणि बाळांना किंवा चिल्ड्रन्सला इरिटेट होतं आणि त्याच्यामुळे ते नाकामध्ये बोट टाकून त्याला खाजवतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे नाकामध्ये ब्लिडिंग होते. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये नाकामधल्या ब्लड वेसल्स डायलेट होतात, मोठ्या होतात आणि ते एकदम फुटतात. त्याच्यामुळे नाकामध्ये रक्तप्रवाह होऊ शकतो. या मुलांच्या नाकांमधून जर रक्त येत असेल तर तुम्ही त्यांना पुढच्या डिरेक्शनने झुकवून तुमच्या 2 बोटांच्या मध्ये नाकाचा पुढचा सॉफ्ट पार्ट ठेवून त्याला 10 ते 15 मिनिटं कंटिन्युअसली कंप्रेस करायचं आहे. तसंच तुम्ही बर्फाने त्याला पुढच्या नाकाच्या पाठला शेकू शकता. तसंच ब्लिडिंग स्टॉप झाल्यानंतर तुम्ही दोन्ही नाकांमध्ये नॉर्मल सलाईनचे ड्रॉप टाकू शकता, ज्याने की तुमच्या नाकातले जे कडक सिक्रिशन्स आहेत ते सॉफ्ट होतील आणि जे कडक झालेलं ब्लड आहे ते पण सॉफ्ट होऊन निघून जाईल. थँक्यू.